मागील 5 महिन्यांपासून मोकाट असणाऱ्या सिरियल रेपिस्टला क्राईम युनिट 2च्या पथकानं सुरत येथून अखेर अटक करण्यात यश मिळवलं आहे। बगावत शंकर मारवाडी वयवर्ष 28 या आरोपीनं मंगळवारी नालासोपारा येथून एका 7 वर्षांच्या चिमुरडीवर अनैसर्गिक बलात्कार केला होता। तर या आरोपीने 4 महिन्यापूर्वी नालासोपारा पूर्वेकडील तुळीज पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता। पोलिसांचे विविध पथके त्याचा शोध घेत होती। अखेर पोलिसांना यात यश मिळालं। मागील वर्षी घराबाहेर खेळणाऱ्या मुलींना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत या प्रकरणी 2 सिरियल रेपिस्टची दहशत होती। त्यांचे छायाचित्र प्रसारित करून पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीसही ठेवलं होतं। यातील विशाल कणुजिया या सिरियल रेपिस्टला क्राईम युनिट 3च्या पथकानं वाराणसी येथून अटक केली होती। आज दुसराही सिरियल रेपिस्ट अटक करण्यात क्राईम युनिट 2च्या पथकाला यश मिळालं आहे। 13 फेब्रुवारी 2024 रोजी आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीबरोबर अतिप्रसंग करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने आचोळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। त्याचा समांतर तपास आमच्या गुन्हे शाखेच्या वसई युनिट मार्फत करण्यात येत होता। त्यावेळी आम्ही गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेले CCTV फुटेज प्राप्त केलेले होते आणि त्यातून आम्ही आरोपिताचा माग घेत होतो आणि माग घेत त्याचबरोबर सदरचे जे आरोपिताची जे छायाचित्र होती ते आम्ही आमच्या गुप्त बातमीदारांना दिलेली होती आणि त्यातून आरोपिताची ओळख आम्हाला पटली। आरोपिताची ओळख पटल्यानंतर मग आम्ही त्याच्या मित्रमंडळींमार्फत त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केला। कुठून त्याला अरेस्ट केले आणि त्यांनी आणखीन किती गुन्हे केलेले? सदरचा गुन्हा केल्यानंतर आरोपी हा डोंबिवली येथे त्याच्या नातेवाईकांकडे पळून गेलेला होता। त्यावेळी आमची टीम त्या ठिकाणी डोंबिवली या ठिकाणी गेली। तिथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला त्याच्या अटकेसाठी प्रयत्न करत असताना त्याला त्याचा सुगावा लागलेला तो त्या ठिकाणावरून त्याचा आरोपी हा मूळचा राजस्थान राज्यातील पाली जिल्ह्यातील रहिवासी असून तो त्या ठिकाणी अजमेर एक्सप्रेसने कल्याणवरून निघून गेला। ही सदरची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही आमची दुसरी टीम आहे ती वसईमधून त्याचा पाठलाग करण्यासाठी पाठवली आणि तांत्रिक विश्लेषणातून सदरच्या आरोपीचं जर लोकेशन आम्हाला सुरत इथं मिळाल्याने आम्ही त्या ठिकाणी तेथील स्थानिक क्राईम ब्रांचच्या मदतीने आरोपिताला ताब्यात घेतलं। आणखीन ह्याने काय गुन्हे केलेले का? याच्याकडे चौकशी करत असताना त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने 5 महिन्यापूर्वी तुळीज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा असंच एका अल्पवयीन मुलीबरोबर असाच प्रकार केल्याचं कबूल केलेलं आहे। PC काय मिळाले त्याला? आता त्याला कोठडीत आता हजर केलेला आहे। 4 दिवसांची PC त्याला मिळाली।